नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2023 मध्ये झालेल्या गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 51 ते 100 पर्यंतचे जे प्रश्न आहेत हे इंग्रजी विषयावरचे आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहू शकतो. It is always desirable to listen to the advice who have extensive practical experience. No error. Spot the error in the above sentence. If no error, choose D. सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाइस. अर्थात यामध्ये जी पहिली एरर आहे ही इथे लगेच लक्षात येते. ॲडवाइस हे अबस्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि त्यामुळे अनकाउंटेबल नाऊन किंवा अबस्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जात नाही. त्यामुळे बी मध्ये चूक आहे. परंतु ज्यावेळेला आपण सी पार्टमध्ये जातो, हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, या ठिकाणी याचा हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि हू या रिलेटिव्ह प्रोनाउनचं अँटीसिडंट वाक्यात दिलेलं नाही. रिलेटिव्ह प्रोनाउनचं अँटीसिडंट वाक्यात नसल्यामुळे किंवा त्याच्या अगोदर येणारं नाम किंवा सर्वनाम वाक्यात नसल्यामुळे या ठिकाणी वापरलेलं जे हॅव हे क्रियापद आहे हे नक्की कोणत्या सब्जेक्टबद्दल वापरले हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे तसं पाहिलं तर पार्ट सी सुद्धा चुकीचा आहे आणि त्यामुळे आयोगाने अंतिम उत्तर तालिकेमध्ये हा प्रश्न रद्द केलेला होता. 52 नंबरचा क्वेश्चन आहे. नायदर डीड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट अ नाईट. नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो. नो सूनर डज द कर्टन गो अप वेन द चिल्ड्रन वॉच द प्ले क्लोजली. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. अर्थात हा जो प्रश्न आहे हा कोरिलेटिव्ह कंजंक्शन्सवर आहे आणि आपण पाहू शकता की कोरिलेटिव्ह कंजंक्शन्सवर अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न हे नक्की विचारले जातात आणि याच फॉर्मॅटमध्ये हे प्रश्न विचारले जातात. अगदी आत्ता झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स बद्दल. कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स मीन्स द कंजंक्शन्स दॅट अकर इन अ पेअर. द कंजंक्शन्स दॅट अकर इन अ पेअर आर कॉल्ड कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. जी कंजंक्शन्स वाक्यामध्ये जोडीने येतात त्यांना आपण कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतो. जोडीने येतात म्हणजे नो सूनर दॅन, हार्डली वेन, सो दॅट, ॲज सो ऑर सो ॲज, वेदर ऑर. म्हणजे पहिला शब्द आणि दुसरा शब्द यामध्ये वाक्याचा काहीतरी भाग येतो अशा अशा उभयान्वयी अव्ययांना आपण कोरिलेटिव्ह कंजंक्शन, सहसंबंधी उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. आणि ह्या कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स बद्दल एक महत्त्वाचा रूल आपल्या लक्षात ठेवावा लागतो. समजा नायदर नॉर हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे, तर नायदर नंतर म्हणजे कोरिलेटिव्ह कंजंक्शनच्या पहिल्या भागानंतर ज्या शब्दाच्या जातीमधला शब्द आहे त्याच शब्दाच्या जातीतला शब्द हा नॉर नंतर म्हणजे दुसऱ्या भागानंतर असायला पाहिजे. आणि या नियमावर आधारितच अनेक प्रश्न आता अलीकडच्या आपल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले दिसून येतात. यामध्ये बघा, नायदर डीड मेन. नायदर डीड मेन म्हणजे साहजिकच या ठिकाणी सब्जेक्ट नायदर नंतर मेन आलेला आहे, नॉर नंतर वुमेन आलेला आहे. वाक्यात ज्यावेळेला निगेटिव्ह ॲडवर्ब, कोणतंही निगेटिव्ह ॲडवर्ब किंवा निगेटिव्ह कंजंक्शन वाक्याच्या सुरुवातीला वापरतो त्यावेळेला त्या वाक्यामध्ये इन्व्हर्जन होतं. इन्व्हर्जन होतं म्हणजेच काय होतं, वाक्यातलं हेल्पिंग वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर वापरलं जातं. त्यामुळे या ठिकाणी नायदर डीड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट नाईट ही वाक्यरचना अत्यंत बरोबर आहे, म्हणजे अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये कोणतीही ग्रॅमॅटिकल एरर नाही. दुसरा प्रश्न आहे, नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो. इथे लगेच आपल्या लक्षात येतं की नॉट ओनली नंतर द किटन म्हणजेच हे नाऊन आलं, वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो आणि बट ऑल्सो बरोबर मात्र ॲडजेक्टिव्ह वापरलं. त्यामुळे ही रचना व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चुकीची आहे. नो सूनर डज द कर्टन गो अप वेन, तर नो सूनर दॅन असं कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे. नो सूनर बरोबर वेन वापरला जात नाही. त्यामुळे हे वाक्य सुद्धा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. त्यामुळे पर्यायातील ओनली ए हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. डॅश प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली फिल्स द ब्लँक इन द सेंटेन्स अबोव.
ऑप्शन आहेत रेसिप्रोकल, रिलेटिव्ह, पर्सनल, डिस्ट्रीब्युटिव्ह. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे प्रोनाउन्सचे तसं पाहिलं तर 10 प्रकार आहेत. या 10 प्रकारामध्ये जे प्रकार या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेत, पहिला आहे रेसिप्रोकल. रेसिप्रोकल प्रोनाउनमध्ये दोन प्रोनाउन येतात, ईच अदर, वन अनादर. साहजिकच ही जी दोन्हीही प्रोनाउन आहेत, म्हणजे समजा वी शुड लव्ह वन अनादर, आपण एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, तर वन अनादर हा वाक्याच्या शेवटी वापरला जातो. त्याच्यानंतर साहजिकच वन अनादरच असल्यामुळे या ठिकाणी असणारे त्याचे जे सब्जेक्ट आहेत त्या वाक्याचे हे नेहमी प्लुरलमध्ये असतात. किंवा द टू सिस्टर्स आर फॉन्ड ऑफ ईच अदर, दोघांचा उल्लेख असेल तर आपण ईच अदर वापरतो, दोनपेक्षा अधिक घटकांचा उल्लेख असेल तर आपण वन अनादर वापरतो. तर यामध्ये रेसिप्रोकल हा ऑप्शन येऊ शकत नाही, कारण त्याच्यानंतर शक्यतो क्रियापद वापरलं जात नाही आणि त्याच्या बरोबर येणारे जे कर्ते आहेत, सब्जेक्ट्स आहेत, हे नेहमी प्लुरलमध्ये असतात. म्हणजे हे ऑप्शन उत्तर असू शकत नाही. रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून आपण हू, हुम, हुच, विच, व्हॉट, दॅट हे शब्द आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरतो. आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्सच्या बाबतीमध्ये रूल असा आहे की रिलेटिव्ह प्रोनाउनच्या अगोदर येणारा जो नाम किंवा सर्वनाम, त्याला एंटीसिडंट असं म्हणतो आपण, रिलेटिव्ह प्रोनाउनच्या अगोदर येणारं नाम किंवा सर्वनाम त्या नामाप्रमाणे किंवा सर्वनामाप्रमाणेच पुढील क्रियापद वापरलं जातं. म्हणजे समजा वाक्य असं आहे, इट इज आय हू डॅश रिस्पॉन्सिबल फॉर दिस लॉस, तर इट इज आय हू एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस लॉस असं म्हटलं जाईल. इट इज वी असेल तर हू आर असं म्हटलं जाईल. म्हणजेच रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहेत हे रिलेटिव्ह प्रोनाउन सिंग्युलर प्लुरल असू शकतात, त्याच्यानंतर येणारं वर्ब हे सिंग्युलर प्लुरल असू शकतं. तिसरं ऑप्शन आहे पर्सनल प्रोनाउन्स. पर्सनल प्रोनाउन्स जे आहेत हे 3 प्रकारचे असतात पुढे, फर्स्ट पर्सनल, सेकंड पर्सनल, थर्ड पर्सनल. फर्स्ट पर्सनलमध्ये आय, वी ही प्रोनाउन येतात. सेकंड पर्सनलमध्ये यू हे प्रोनाउन येतं की जे सिंग्युलरमध्येही वापरलं जातं, प्लुरलमध्ये वापरलं जातं. थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट आणि दे ही प्रोनाउन सुद्धा सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन्ही प्रकारे वापरली जातात. त्यामुळे हे सुद्धा उत्तर असू शकणार नाही. त्याचं उत्तर जे आहे हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन बद्दलचा हा जो नियम आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर पाहिले तर जवळपास प्रत्येक वर्षी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन ह्या कन्सेप्टवर प्रश्न विचारलेला आहे. इथे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, जर वाक्यामध्ये ईच, आयदर आणि नायदर ही 3 डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहेत. ईच, आयदर, नायदर ही 3 डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहेत. ह्या तीनही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन नंतर आपण नेहमी ऑफ वापरतो. ऑफ नंतर येणारं जे प्रोनाउन किंवा नाउन आहे, प्लुरल वापरलं जातं, प्लुरल नाउन किंवा प्लुरल प्रोनाउन येतं. मात्र इथे कंपल्सरी वर्ब हे सिंग्युलर येतं. कंपल्सरी वर्ब हे सिंग्युलर येतं. म्हणजे समजा वाक्य असं आहे, each of the boys dash given diploma, प्रत्येक मुलाला पदवी देण्यात आली असं समजा आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की ईच नंतर द बॉईज हे प्लुरल नाउन वापरलेलं आहे. समजा तुम्हाला वॉज वर बदल यापैकी योग्य ते वर्ब वापरायचे, तर आपण इथे काय वापरणार आहोत, वॉज वापरणार आहोत. म्हणजे लक्षात काय ठेवाल की ईच असेल, ईच नंतर ऑफ येईल, ऑफ नंतर प्लुरल नाउन येईल आणि सिंग्युलर वर्ब येईल. ईच ऑफ द बॉईज वॉज गिवन अ डिप्लोमा, किंवा आयदर ऑफ द टू सिस्टर्स इज हार्ड वर्किंग, किंवा नायदर ऑफ द टू कंट्रीज हॅज ॲक्सेप्टेड द ट्रीटी असं होतं. त्यामुळे हा नियम खूप महत्त्वाचा आहे. अगदी सर्वांनी हा वहीमध्ये लिहून घ्या आणि याच्यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजेच पर्याय क्रमांक 2, डी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. टू रिव्हील द सिक्रेट, टू रिव्हील अ सिक्रेट, एखादं रहस्य किंवा एखादी गुप्त अशी किंवा गोपनीय अशी माहिती सर्वांसमोर प्रकट करणं, याला आपण कोणती इडियम वापरली जाते. थोडक्यात इडियम इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट सजेस्ट मेटॅफोरिकल मिनिंग नॉट अ लिटरल मिनिंग. ज्या शब्दसमूहामधून शब्दशः अर्थ व्यक्त होत नाही, रूपकात्मक भावात्मक अर्थ व्यक्त केला जातो, त्यास आपण इडियम असं म्हणतो. पहिला ऑप्शन आहे ब्रेक द आईस. ब्रेक द आईस, ब्रेक द आईस ही जी इडियम आहे ही आपण जनरली कधी वापरतो, तर टू स्टार्ट समथिंग न्यू,
एखादी गोष्ट नव्याने सुरू करायची आहे तर अशा वेळेला, किंवा टू स्टार्ट अ न्यू रिलेशनशिप, न्यू फ्रेंडशिप, त्यावेळेला आपण ब्रेक द आईस ही इडियम वापरतो. सेकंड ऑप्शन आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग याचा अर्थ होतो टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. बाईट द बुलेट मीन्स टू फेस डिफिकल्ट सिच्युएशन, डिफिकल्ट कंडिशन्स, त्याला आपण बाईट द बुलेट असं म्हणतो. हिट द नेल ऑन द हेड मीन्स टू गिव्ह एक्झॅक्ट और टू गिव्ह परफेक्ट सजेशन. एखादं योग्य असं आपण सजेशन जेव्हा देतो तेव्हा आपण हिट द नेल ऑन द हेड ही इडियम वापरत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्सेस. चूज द करेक्ट सेंटेन्सेस यामध्ये पहिलं सेंटेन्स आहे ट्राय अँड कम टुमारो. ट्राय अँड कम टुमारो तसं वाचल्यानंतर पटकन आपल्याला ट्राय अँड कम टुमारो असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला ट्राय अँड कम टुमारो असं वाचल्याबरोबर पटकन आपल्याला लक्षात येत नाही की ते चूक आहे की बरोबर आहे. पण शक्यतो ट्राय नंतर आपण कंपाऊंड सेंटेन्सची रचना न वापरता इन्फिनिटिव्ह वापरतो. ट्राय टू कम टुमारो, उद्या येण्याचा प्रयत्न कर, अशी रचना केली जाते. त्यामुळे फॉर्मल इंग्लिशमध्ये हे वाक्य थोडंसं इनकरेक्ट आहे. आय फेल्ट शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. आय फेल्ट शुअर, मला खात्री वाटते, ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. वाक्य वाचल्याबरोबर त्याच्यात असं टेन्सच्या सिक्वेन्सनुसार काहीच चुकीचं वाटत नाही. आय फेल्ट शुअर, मला खात्री वाटते, ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. पण आयोगाने मात्र हे सेंटेन्स इनकरेक्ट दिलं होतं. कदाचित या रचनेमुळे असेल. आय वॉज शुअर असं असायला पाहिजे होतं. अशा अर्थाने ते आय फेल्ट शुअरच्या ऐवजी आय वॉज शुअर अशी रचना असायला पाहिजे होती. त्यामुळे ते इनकरेक्ट दिलं होतं. द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा अँड द ब्राईडग्रूम रेड द सेकंड. पंडित रेड द फर्स्ट मंत्रा, पंडितांनी पहिला मंत्र वाचला आणि नवऱ्याने दुसरा मंत्र वाचला. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल बघा की पहिलं वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे, दुसरं वाक्य देखील सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. बऱ्याच मुलांना असं वाटणं शक्यता आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून रीडला एस प्रत्यय लागला पाहिजे, परंतु हे घडलेल्या घटनेचं वर्णन आहे त्यामुळे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे आणि ग्रॅमॅटिकली हे वाक्य करेक्ट आहे. आयोगाने सुद्धा त्याचा एक ऑप्शन हा करेक्ट उत्तर दिलेला होता. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे हा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर आधारित आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये खूप वाढलेलं आहे. आपण राज्यसेवेचा पेपरही पाहिला असेल, त्यामध्ये सुद्धा याच्यावर बरेच प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करा. फाइंड द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स फॉर ही सेड आय शाल गो होम. अगदी सोपं वाक्य दिलेलं आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ही सेड हा नॉन रिपोर्टेड पार्ट आहे, याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. त्यामुळे ही सेड दोन वाक्य जोडताना दॅट आपल्याला वापरावा लागेल. पहिलं वाक्य हे चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये ही सेड दॅट पर्यंतचा भाग बरोबर आहे, पण जेव्हा रिपोर्टिंग व भूतकाळात असतं त्यावेळेला शालचं रूपांतर हे शुड किंवा वूड मध्ये केलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. ही सेड दॅट ही वुड गो होम. म्हणजेच ही सेड दोन वाक्य जोडताना दॅट वापरलं, आयचं रूपांतर ही मध्ये होईल, शालचं रूपांतर वूड मध्ये होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे अगदी अचूक उत्तर आहे. ही सेज दॅट ही वुड गो होम, इथे नॉन रिपोर्टेड पार्टमध्ये आपण कुठलाही बदल करत नाही, त्यामुळे ती वाक्यरचना चुकीची आहे. हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाइम द पुअर फार्मर डॅश हिज सन. हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाइम, त्याने जर पैसे वेळेत पाठवले नसते तर इम्पॉसिबल कंडिशन आहे. इफच्या वाक्यरचनेप्रमाणे जर इफच्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 असेल तर मेन क्लॉज मध्ये आपण वुड हॅव प्लस V3 वापरतो. त्यामुळे ते वुड हॅव लॉस्ट असायला पाहिजे होतं. हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाइम द पुअर फार्मर वुड हॅव लॉस्ट हिज सन. त्याने जर पैसे वेळेत दिले नसते तर त्याचा गरीब शेतकऱ्याचा मुलगा गमावला असता, म्हणजे तो वारला असता. अशा अर्थाने ती वाक्यरचना आहे. फक्त इथे लक्षात ठेवा की जर इफ क्लॉज मध्ये हॅड प्लस V3 असेल तर मेन क्लॉज मध्ये वुड हॅव प्लस कंडिशनल सेंटेन्स आहे हे.
जरी त्या वाक्यामध्ये इफ नसला, इन्व्हर्जन झालेला आहे, हॅड अगोदर वापरलेला आहे, त्यामुळे वाक्यामध्ये इफची रचना नाहीये. तर या ठिकाणी हॅड प्लस V3 असेल तर वुड हॅव प्लस V3 वापरला जाईल. नेक्स्ट आहे मेनी पीपल आर पेंटिंग. मेनी पीपल आर पेंटिंग व्हाईट देअर हाऊसेस दीज डेज. आता यामध्ये लक्षात ठेवा की मेनी पीपल आर पेंटिंग वाक्याची योग्य रचना ओळखायची आहे तुम्हाला. दुसरा ऑप्शन आहे दीज डेज व्हाईट देअर हाऊसेस. देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज, देअर हाऊसेस दीज डेज व्हाईट. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की वाक्याची रचना करताना जनरली आपण सब्जेक्ट, वर्ब, त्याच्यानंतर जर ऑब्जेक्ट असेल वाक्यात तर ऑब्जेक्ट लिहितो आणि ऑब्जेक्ट नंतर ॲडव्हर्बियल पार्ट येतो. जर समजा वाक्यामध्ये ॲडवर्ब ऑफ मॅनर असेल, ॲडवर्ब ऑफ प्लेस असेल, ॲडवर्ब ऑफ टाईम असेल तर ते इंट्रान्झिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये म्हणजेच अकर्मक वाक्यामध्ये क्रियापदानंतर येतं. पण ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स असेल, सकर्मक वाक्य असेल तर ते कर्माच्या नंतर येतं. त्यामुळे इकडे ॲडव्हर्बियल पार्ट असणार आहे आणि म्हणून इथे तुमच्या लक्षात येईल मेनी पीपल आर पेंटिंग व्हाईट. पेंटिंग व्हाईट ही वाक्यरचना वाचल्या वाचल्या आपल्याला चुकीची वाटते. मेनी पीपल आर पेंटिंग दिस डेज, दिवसांना रंग देत आहेत का नाही, तीही वाक्यरचना चुकीची आहे. मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस, त्यांच्या घराला रंग देत आहेत. कसा देत आहेत, व्हाईट, हे ॲडव्हर्बियल पार्ट आला दीज डेज. आणि याच्यामध्ये पण लक्षात ठेवा ज्यावेळेला वाक्यामध्ये ॲडवर्ब ऑफ मॅनर, प्लेस आणि टाईम असतात त्यावेळेला यांचा क्रम हा MPT असा असतो. MPT म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पहिलं कसा रंग देतात म्हणजेच हे ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणून व्हाईट हा शब्द वापरला. त्यानंतर दीज डेज हा ॲडवर्ब ऑफ टाईम आहे म्हणून ॲडवर्ब ऑफ मॅनर हे अगोदर असलं पाहिजे. त्यामुळे चौथं वाक्य चुकीचं आहे. चौथ्या वाक्यात ॲडवर्ब ऑफ मॅनर नंतर वापरला. ॲडवर्ब ऑफ मॅनर अगोदर असलं पाहिजे, त्यानंतर प्लेस येईल, त्यानंतर टाईम येईल. इथे फक्त टाईम आहे त्यामुळे दीज डेज वापरलं. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अगदी अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रीस्ट ऑफ. इडियम्सवर सुद्धा प्रश्न बरेच विचारलेले आहेत. टू मेक अ क्लीन ब्रीस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल अँड कन्फेस एव्हरीथिंग टू द अथॉरिटीज. पुष्कळ वर्षात नंतर पुष्कळ वर्षाच्या त्याच्या त्या ती चूक किंवा ते शल्य मनात ठेवल्यानंतर तिने असं ठरवलं की आपण आपलं मन मोकळं केलं पाहिजे. टू मेक अ क्लीन ब्रीस्ट ऑफ, मन मोकळं केलं पाहिजे. इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल अँड कन्फेस एव्हरीथिंग टू द अथॉरिटीज. व्हॉट डज द फ्रेज मेक अ क्लीन ब्रीस्ट ऑफ मीन? मेक अ क्लीन ब्रीस्ट ऑफ याचं मिनिंग तुम्हाला विचारलेलं आहे तर आपल्या लक्षात येतं टू क्लीन समथिंग थरली हे नाही होणार. टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग, काहीतरी दाखवणं, स्पष्ट उघड करणं किंवा कबूल करणं असा याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. टू मेक हार्टफेल्ट अपॉलॉजी नाही येणार. टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन हे सुद्धा येणार नाही. मन मोकळं करणं म्हणजे आपल्या चुकीची कबुली देणं अशा अर्थाने ती इडियम्स त्या ठिकाणी वापरलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट वेअर ही शुड गो फॉर हॉलिडे. द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. इट इज अ pity that you couldn't come. Although aeroplanes sometimes crash, accidents are rare. Identify the sentences with adverbial clause. Clause ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. विशेषतः तीनही जे क्लॉज आहेत, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, हे तीनही क्लॉज विद्यार्थ्यांनी चांगले करून ठेवा. आत्ताच्या राज्यसेवेच्या परीक्षेला जवळपास 3 प्रश्न हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर विचारलेले होते. त्याच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन हवं असेल तर नक्की मला संपर्क करा. म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये अशा ट्रिक्स देईल की तुम्ही आयुष्यात कधीही क्लॉज ही संकल्पना विसरू शकत नाही. याच्यामध्ये पहिला तुम्हाला शोधून काढायचं आहे ॲडव्हर्बियल क्लॉज. आता पहिलं वाक्य जर आपण पाहिलं, डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. आता वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे, वेअर पाहिल्यानंतर कदाचित आपल्याला असं वाटणं शक्यता आहे की हे जे वाक्य आहे हे वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेसचं आहे, पण तसं नाही. जेव्हा अगदी साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेसचं जर वाक्य असेल तर त्यामध्ये वेअरचा अर्थ जेथे तेथे असा होतो आणि त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज हा जनरली मेन क्लॉजपासून स्वल्पविरामाने वेगळा केलेला असतो. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल द डॉक्टर ॲडवाइज द हिज पेशंट. जर हे उत्तर यायचं आहे तर तुम्हाला प्रश्न कसा विचारावा लागेल मेन क्लॉजला, डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट हा मेन क्लॉज आला. जर वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे हे उत्तर यायचे तर तुम्हाला साहजिकच इथे व्हॉटने क्वेश्चन विचारावा लागेल.
व्हॉट डीड डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट, त्यावेळेला उत्तर येते वेअर ही शुड गो फॉर हॉलिडे. आणि जेव्हा आपण वाक्याला हू किंवा व्हॉटने प्रश्न विचारतो त्यावेळेला येणारं उत्तर हे नाउन क्लॉज असतं. त्यामुळे हा क्लॉज कोणता आहे? नाउन क्लॉज आहे. जेव्हा आपण मेन क्लॉजला हू किंवा व्हॉटने प्रश्न विचारतो तेव्हा येणारं वाक्य जे आहे हे उत्तर असेल तर ते नाउन क्लॉज असतं. द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. इथे सुद्धा हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन वाटण्याची शक्यता आहे, पण हू हे या ठिकाणी कंजंक्टिव्ह प्रोनाउन म्हणून वापरलेला आहे. द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. कोणी खून केला, पुन्हा केला असेल असा प्रश्न जजला पडला. याच्यातलं मेन क्लॉज कोणता असणार आहे? द जज वंडर्ड. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता असणार आहे? हू हॅड कमिटेड द क्राईम. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेला तुम्ही मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारता, व्हॉट डीड द जज वंडर, व्हॉट डीड द जज वंडर, त्यावेळेला उत्तर काय येतं? हू हॅड कमिटेड द क्राईम. त्यावेळेला उत्तर हू हॅड कमिटेड द क्राईम येतं. म्हणजेच साहजिकच तुम्ही मुख्य वाक्याला व्हॉटने प्रश्न विचारल्यावर ते उत्तर आलेलं आहे आणि म्हणून हा नाउन क्लॉज आहे. इट इज अ पीटी दॅट यू कुडंट कम. इट इज अ पीटी दॅट यू कुडंट कम. यामध्ये इट इज अ पीटी ही दयेची बाब आहे की दॅट यू कुडंट कम, तू येऊ शकला नव्हतास. आता या वाक्यामध्ये पण तुमच्या लक्षात येईल की इट इज अ पीटी दॅट. तर या ठिकाणी हा जो क्लॉज आहे तो सुद्धा नाउन क्लॉज आहे. नाउन क्लॉज इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. अर्थात काय पीटी आहे म्हणजे ह्या पीटी या नाउन बद्दल पुढचं वाक्य माहिती सांगतंय. इट इज अ पीटी दॅट यू कुडंट कम. आणि त्याच्यामुळे हा सुद्धा ॲडव्हर्बियल क्लॉज नाहीये, हा सुद्धा नाउन क्लॉज इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजे पीटी आणि दॅट यू कुडंट कम ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं? नाउन क्लॉज इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. त्यामुळे हेही उत्तर असणार आहे. अल्दो एरोप्लेन समटाइम्स क्रॅश, ॲक्सिडंट्स आर रेअर. अल्दो एरोप्लेन समटाइम्स क्रॅश, ॲक्सिडंट्स आर रेअर. जरी एरोप्लेन्स कधी कधी त्यांची टक्कर होत असेल तरी हे अपघात दुर्मिळ असतात. जरी तरी अल्दो इवन इफ इवन दो हे जर कंजंक्शन असेल तर हे विरोधाभास दर्शवतं आणि त्यामुळे त्याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असं म्हणतो. या ठिकाणी डी पर्याय हे उत्तर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न जो आहे हा होमोफोन्सवर किंवा वर्ड्स ऑफन कन्फ्यूज या टॉपिकवर आहे. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. मनीषा विल डॅश द प्राइज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे. मनीषा हा जे काल पारितोषिक जाहीर करण्यात आलं ते आज स्वीकारेल असं वाक्यरचना आहे. याच्यामध्ये साहजिकच या ठिकाणी मनीषा विल ॲक्सेप्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वर्ब वापरायचे. वर्ब म्हणून आपण काय वापरतो? ACCEPT. याचा अर्थ होतो स्वीकारणे. अशा अर्थाने आपण हा शब्द वापरतो. हे वर्ब आहे. इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे की जर वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर विल हे हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे, तर हेल्पिंग वर्ब नंतर येणारं जे असणार आहे ते मेन वर्ब असणार आहे, ॲक्सेप्ट असणार आहे. एक्सेप्ट हे जे आहे हे आपण प्रिपोजिशन म्हणून वापरतो. त्यामुळे एक्सेप्ट हा ऑप्शन इथे उत्तर असू शकणार नाही आणि पुढच्या दोन ऑप्शनमधले स्पेलिंगच रॉंग आहेत, त्यामुळे ते उत्तर असू शकत नाहीत. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन टॅग फॉर दे विल फेल. दे विल फेल हे सेंटेन्स आहे आणि याचा क्वेश्चन टॅग फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन टॅगचा बेसिक रूल आहे इफ द सेंटेन्स इज ॲफर्मेटिव्ह इन केस ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. इफ द सेंटेन्स इज ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह. मग साहजिकच आपल्याला या वाक्यामध्ये विलचं निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरावा लागेल. विल दे असं होणार नाही, वुड दे असं होणार नाही. विलचा निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विल नॉट, त्याचं जे निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे हा आपण ओंट वापरतो. त्यामुळे ज्या ऑप्शनमध्ये ओंट आहे ते उत्तर असणार आहे ओंट दे. या ठिकाणी नेहमी आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरतो, विल नॉट दे ही वाक्यरचना बरोबर नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. क्वेश्चन टॅग करत असताना क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला संक्षिप्त रूप वापरावं लागतं सहाय्यकारी क्रियापदाच्या नकारार्थी संक्षिप्त रूपात.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 63 नंबरचा. I knew that he was ill, but I did not know that he suffered from cancer. I knew that he was ill. I knew that he was ill. या ठिकाणी that हे जे आहे हे या ठिकाणी आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे. नाउन क्लॉजचं वाक्य आहे आणि नाउन क्लॉजचं वाक्य असल्यामुळे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. इथपर्यंतचा भाग जो आहे तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. बट आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. याच सारखा एक प्रश्न आत्ताच्या मराठी व्याकरणाच्या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलाय. या ठिकाणी आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. आय डिड नॉट नो दॅट सफर्ड फ्रॉम कॅन्सर इथे सुद्धा हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि दोन कॉम्प्लेक्स सेंटेन्स जोडण्यासाठी बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं आहे. बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं आहे. ज्यावेळेला दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडली जातात त्यावेळेला तयार होणारं वाक्य हे काय असतं, कंपाऊंड सेंटेन्स. पण हे कंपाऊंड सेंटेन्स कुणाचं आहे, तर कंपाऊंड सेंटेन्स हे दोन कॉम्प्लेक्स सेंटेन्सला एकत्र करतं. त्यामुळे पर्याय क्रमांक बी म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. कॅन यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड इन अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियर. Can you tell me why you are interested in an administrative career? Can you tell me why you are late? Do you think does your name indicate your personality? यामध्ये लक्षात ठेवा, आत्तापर्यंत तुम्ही जर सर्व PYQ पाहिले तर नाही म्हटलं तर कमीत कमी 50 प्रश्न ह्या एकाच कन्सेप्टवर आत्तापर्यंत आयोगाला विचारलेले आहेत. यामध्ये लक्षात ठेवायचं कोणताही इंट्रॉगेटिव्ह वर्ड म्हणजे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन असू दे किंवा इंट्रॉगेटिव्ह ॲडव्हर्ब असू दे, जर ते वाक्याच्या सुरुवातीला असेल तर त्याच्यानंतर लगेच हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं, नंतर सब्जेक्ट येतो, नंतर मेन वर्ब येतो आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतो. पण जर हे इंट्रॉगेटिव्ह वर्ड्स म्हणजेच हे WH वर्ड्स जर वाक्याच्या मध्ये असतील तर त्याच्यानंतरची रचना मात्र सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असते आणि वाक्याच्या प्रकाराप्रमाणे असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर फुल स्टॉप असेल, इंट्रॉगेटिव्ह असेल तर क्वेश्चन मार्क असेल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेला WH वर्ड वाक्याच्या मध्ये येतो, मग तो हू, हुम, हुज, विच, व्हॉट, वेन, व्हाय, वेअर, हाऊ कोणताही WH वर्ड असू द्या, जर तो वाक्याच्या मध्ये येतो तर त्याच्यानंतरची रचना ही सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशा पद्धतीची असली पाहिजे, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स असली पाहिजे. WH वर्ड जर वाक्याच्या सुरुवातीला आहे आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे तर हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब अशी रचना असते. आणि जर WH वर्ड वाक्याच्या मध्ये आहे तर त्यानंतर मात्र कंपल्सरी सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असं करतो. कारण आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये पण शिकलेलो आहे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये ज्यावेळेला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स किंवा WH क्वेश्चनचं इंट्रॉगेटिव्ह करतो त्यावेळेला आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे कन्स्ट्रक्शन वापरून ते ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं. तर बघा याच्यामध्ये कॅन यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड इन अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियर. अर्थात क्वेश्चन मार्क जो आहे तो कशामुळे आहे, कॅन यू टेल मी मुळे आहे हा क्वेश्चन मार्क, त्यामुळे हे बरोबर आहे. WH वर्ड नंतर सब्जेक्ट वर्ब आला, यू आर इंटरेस्टेड. यू आर अर्थात सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, याचा अर्थ ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट असेल तर कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्बियल असेल तर ॲडव्हर्बियल, पण सब्जेक्ट नंतर वर्ब असला पाहिजे. त्यामुळे ए सेंटेन्स बरोबर आहे. नक्की कळानु लक्षात येते का बघा, जर WH वर्ड वाक्याच्या मध्ये आहे तर त्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वर्ब, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. WH वर्ड नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वर्ब, तर हे सेंटेन्स बरोबर आहे. कॅन यू टेल मी वाय यू आर लेट. इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की वाय नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वर्ब आलेला आहे, त्यामुळे हे सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. इथे मात्र तुमच्या लक्षात येईल डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. इथे डू यू थिंक नंतर परत प्रश्नार्थक रचना आली. इथे काय असायला पाहिजे होतं, डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी अशी रचना असायला पाहिजे होती. त्यामुळे ही वाक्यरचना जी आहे ही चुकीची आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. ही करेक्ट सेंटेन्स कसं झालं असतं, डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे फिल इन द ब्लँकचा आहे. अर्थातच हा जो क्वेश्चन आहे तो आर्टिकलवर विचारलेला आहे.
अधूनमधून आर्टिकल या घटकावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. डॅश डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बिंग ग्रीव बाय मेनी पीपल इन डॅश. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की डेथ हे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे. डेथ हे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम आहे. परंतु एक सरळ साधा रूल लक्षात ठेवायचा. बरेच सेंटेन्सेस तुम्हाला याच्यामधून क्लिअर होतील. वाक्यात कोणत्याही नाउन नंतर जर प्रिपोजिशन किंवा कंजंक्शन येत असेल, वाक्यात कोणत्याही नामानंतर, मग ते कोणत्याही प्रकारचं असू दे, कॉमन नाउन असू दे, प्रॉपर नाउन असू दे, अबस्ट्रॅक्ट नाउन असू दे, मटेरियल नाउन असू दे किंवा अगदी प्रॉपर नाउन असू दे, कोणत्याही नामानंतर जर वाक्यात प्रिपोजिशन किंवा कंजंक्शन आला, याचा अर्थ त्या नामाबद्दल वाक्यात अधिक माहिती सांगितलेली आहे. अशा वेळेला त्या नाउनच्या अगोदर कंपल्सरी आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागतं. या नियमाप्रमाणे इथे काय असलं पाहिजे, द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बिंग ग्रीव बाय मेनी पीपल इन द UK. ज्या वेळेला नावामध्ये युनायटेड किंगडम, किंगडम हे कॉमन नाउन आहे, ज्या देशाच्या नावामध्ये किंगडम, स्टेट यासारखी कॉमन नाउन असतात, अशा देशांच्या नावाच्या अगोदर आपण कंपल्सरी द हे उपपद वापरतो. जसं द USA, द USSR, द UK, द UAE. तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ह बियॉन्ड हिज टेन्युअर. तर या ठिकाणी करेक्ट इडियम जी आहे ती कोणती असणार आहे, हेल अँड हार्टी. हेल अँड हार्टी म्हणजे फाईन अँड फिट, अगदी तंदुरुस्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण हेल अँड हार्टी ही इडियम वापरतो. या बाकीचे इडियम अर्थातच नाही आहेत, त्याच्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्संट विथ द इश्यूज. स्टाफ मेंबरला त्या समस्ये किंवा त्या विषयाबद्दल माहिती होती. कॉन्व्हर्संट याचं मिनिंग होतं फॅमिलियर, परिचित असणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माय फादर ब्रंट हिज फिंगर्स बाय इंटरफिरिंग इन हिज नेबर्स अफेअर. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. माझ्या मते या प्रश्नपत्रिकेतला हा तिसरा चौथा प्रश्न इडियमवर असेल. कारण इडियम ही संकल्पना पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. इडियम इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. एन इडियम इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट सजेस्ट मेटॅफोरिकल मिनिंग, नॉट लिटरल मिनिंग. इडियम्स हा असा शब्दसमूह आहे की ज्यावरून शब्दशः अर्थ घेतला जात नाही, रूपकात्मक अर्थ घेतला जातो. आणि ते जरी आपल्या लक्षात असेल तरी आपण उत्तर बरोबर शोधतो. बघा, माय फादर ब्रंट हिज फिंगर्स. माझ्या वडिलांची बोटं भाजलेली आहेत, पोळलेली आहेत. बाय इंटरफिरिंग इन हिज नेबर्स अफेअर. शेजाऱ्यांच्या भानगडीत लक्ष देऊन त्यांची बोटं हस्तक्षेप केल्यामुळे त्यांची बोटं पोळलेली आहेत. बोटं पोळलेली आहेत म्हणजे शब्दशार्थ शेजाऱ्यांनी पकडून त्यांच्या बोटाला चटके दिले असा अर्थ घ्यायचा नाही. जर बोटाला चटके दिले तर आपलं काय होतं, त्या गोष्टीचा आपल्याला विनाकारण त्रास होतो. आणि म्हणून आपण स्वतःहून जर बोट कुठेतरी नेऊन, म्हणजे वडिलांनी शेजाऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसलं म्हणजे स्वतः गेले आणि त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. तसंच जर समजा तुम्ही चुकून पटकन जाऊन तुमचा हात आगीमध्ये टाकलात, शेकोटीमध्ये टाकलात तर इजा होणार आहे. म्हणजे आपण स्वतःहून त्याच्यावर आपल्यावर संकट ओढवून घेतो. त्यामुळे गॉट अपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज असं अजिबात येणार नाही. गॉट हिमसेल्फ इन ट्रबल. आणि ज्याच्यामध्ये फिंगर्स आहे, वाचायची गरज नाही, इथे शब्दशार्थ घेतला नाही जात नाही. ज्या ऑप्शनमध्ये इडियम मधला शब्द आहे ते कधीही उत्तर असू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हे ऑप्शन फिंगर्स जरी वाचलं तरी लक्षात येईल की हे पूर्णपणे चुकीचं आहे. गॉट इंजरी ऑन फिंगर्स, गॉट वरीड फॉर हिज फिंगर्स. कारण या ठिकाणी शब्दशः अर्थ विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. Choose the one word which is closest to the opposite meaning of the underlined word in the given sentence. The leader was pragmatic in his approach to the people's problems. Vocabulary वरचे प्रश्न जर आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की जर तुम्ही PYQ व्यवस्थित केलेले असतील तर vocabulary वरचे प्रश्न सुद्धा अगदी सर्वच्या सर्व आपल्याला बरोबर येऊ शकतात, पूर्ण गुण देऊ शकतात. त्याचबरोबर
व्होकॅबलरीचा अभ्यास करण्यासाठी माझं स्वतःचं व्होकॅबलरी मेड इझी हे पुस्तक आहे. व्होकॅबलरीच्या कन्सेप्टवर आधारित असं हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत जे MPSCचे बरेच टॉपर्स विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक मुलांना सुद्धा रिकमेंड केलेलं आहे. त्यांनी स्वतः ते वापरलेलं आहे. तर हे पुस्तक सुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं बघा, द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिक मीन्स रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे प्रॅक्टिकल. प्रॅग्मॅटिक म्हणजे थोडक्यात व्यवहारी दृष्टिकोन ठेवणारा, वास्तववादी अशा अर्थाने आपण प्रॅग्मॅटिक हा शब्द वापरतो. मग प्रॅग्मॅटिकच्या विरुद्धात ही शब्द कोणता असणार आहे? इनडेफिनिट, अनिश्चित असं नाही होणार. वॅग्यू, अनसर्टन असं नाही होणार. ऑप्टिमिस्टिक म्हणजे वन हू सीज ब्राईट साईड ऑफ एव्हरीथिंग, आशावादी तो होणार नाही. याचा विरुद्धाती शब्द काय होतो? पेसिमिस्टिक होतो. ऑप्टिमिस्टिकचा अपोजिट वर्ड काय असतो? पेसिमिस्टिक असतो. त्यामुळे हे ऑप्शन उत्तर असणार नाही. आयडियालिस्टिक. रिअलिस्टिकच्या अपोजिट काय होतं? आयडियालिस्टिक. आदर्शवादी. आदर्शवादी म्हणजे थोडक्यात की जो वास्तव परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे याचा विचार न करता अगदी आदर्श मत बाळगतो, अशा लोकांना काय म्हटलं जातं? आयडियालिस्टिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे तोही एरर डिटेक्शनवर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स आहे, आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. मी माझं काम पूर्ण केल्यानंतर रेनूला भेटलो. तर साधा नियम आहे, लक्षात ठेवा बाळांनो. जर दोन वाक्य जोडत असताना आपण आफ्टर वापरलेला असेल तर आफ्टर नंतर येणारी क्रिया जी आहे ही अगोदर घडलेली असते. आणि जर वाक्य भूतकाळी असेल तर आफ्टर नंतरच्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 वापरला जातो. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं, जर एखाद्या वाक्यामध्ये लागोपाठ घडलेल्या दोन क्रियांचा उल्लेख आहे, जर एखाद्या वाक्यामध्ये लागोपाठ घडलेल्या दोन क्रियांचा उल्लेख आहे, तर अशा वाक्यामध्ये प्रथम घडलेली क्रिया ही पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लिहितात आणि नंतर घडलेली क्रिया ही सिंपल पास्ट टेन्समध्ये लिहितात. त्यामुळे आफ्टर नंतरच्या वाक्यात आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क, मी माझं काम पूर्ण केल्यानंतर आय मेट रेनू, नंतर रेनूला भेटलो. म्हणजे पहिलं काम पूर्ण केलं, नंतर रेनूला भेटलो. त्यामुळे आफ्टर नंतरचं जे वाक्य आहे हे बरोबर आहे, अगोदरचं वाक्य बरोबर आहे. त्यामुळे हे अगदी करेक्ट सेंटेन्स आहे. फक्त इथे दोन मुद्दे लक्षात ठेवा. जर दोन वाक्य जोडताना बिफोर वापरलं असेल तर बिफोरच्या वाक्यात सिंपल पास्ट टेन्स असतो, पुढच्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 वापरला जातो. जर दोन वाक्य जोडताना आफ्टर वापरलं असेल तर उलट होतं. आफ्टरच्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 येतो आणि नंतरच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स येतो. छोटासा रूल आहे, पण बऱ्याच परीक्षांना याच्यावर प्रश्न विचारले, त्यामुळे लक्षात असू द्या. व्हेन आय फर्स्ट सीइंग हिम आय थॉट ही वॉज लॉयर. जेव्हा मी त्याला पाहिलं मला वाटलं तो वकील आहे. साहजिकच पाहिलं म्हणजे हे वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये असलं पाहिजे. त्यामुळे ते सिंग ही रचना चुकीची आहे आणि सिंग या क्रियापदाला नॉन ॲक्शन वर्ब आहे. नॉन ॲक्शन वर्ब असल्यामुळे ते कधीही कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं जात नाही. त्यामुळे ही वाक्यरचना चुकीची आहे. ही एन्जॉय आफ्टर हॅड हिज डिनर. इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ही एन्जॉय आफ्टर ही हॅड हिज डिनर. त्याचं करेक्ट सेंटेन्स काय असायला पाहिजे होतं? सॉरी, ही जॉईंट, नॉट एन्जॉयड. ही जॉईंट, तो जॉईन झाला आफ्टर हॅड हिज डिनर. तर हे वाक्य करेक्ट कसं असायला पाहिजे होतं? ही जॉईंट आफ्टर ही हॅड हिज डिनर. हॅड हिज डिनर अशी करेक्ट रचना असायला पाहिजे होती. हॅड याचा अर्थ होतो हा पास्ट परफेक्ट टेन्स. त्याच्यामधला पहिला हॅड हे हेल्पिंग वर्ब असणार आहे, दुसरा हॅड जे आहे हे मेन वर्ब असणार आहे. त्यामुळे याच्यातलं अर्थातच हे थर्ड सेंटेन्स सुद्धा रॉंग आहे. त्यामुळे याचं उत्तर ए ओनली असं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन. शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर. एकच शब्द आहे, पॉलिसेमी आहे. एका शब्दाचे दोन अर्थ आपल्या विचारात घ्यायचे. शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग, ती सतत अडथळा आणत होती. सतत प्रिव्हियसली असू शकणार नाही, ऑफिशियली असू शकणार नाही, परमनंटली असू शकणार नाही. सतत म्हणजे ती क्रिया पुन्हा पुन्हा घडत होती. त्यामुळे एंडलेसली हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर, ती त्याला कायमची सोडून गेली. सोडून गेली म्हणजे कायमची, त्यामुळे ते परमनंटली, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. जर समजा सेंटेन्सेस दिले असतील तर कॉन्टेक्च्युअल मिनिंग फाइंड आउट करणं थोडं सोपं जातं. शक्यतो त्या वाक्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करायचा, आपलं पटकन योग्य त्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आयडेंटिफाय द वर्ब फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. साहजिकच वेन वर्ब ING फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज ॲज अ नाउन
इट इज कॉल्ड अ जेरंड. जेव्हा क्रियापदाच्या आयनयुक्त रूपाचा नाम म्हणून वापर केला जातो तेव्हा त्याला आपण धातू साधित नाम जेरंड असं म्हणतो. वेन आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब, इथे लक्षात घ्या, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. व्हॉट इज अ गुड एक्सरसाइज? जेव्हा तुम्ही वाक्याला हू किंवा व्हॉटने प्रश्न विचारता सॉरी, जेव्हा तुम्ही वाक्याला हू, हुम, हुज, विच, व्हॉट, जेव्हा तुम्ही वाक्याला प्रोनाऊननी प्रश्न विचारता त्यावेळेला येणारं उत्तर हे कंपल्सरी नाम किंवा सर्वनाम असतं. व्हॉट इज अ गुड एक्सरसाइज? स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज मीन्स आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज ॲज अ नाउन. आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज ॲज अ नाउन, सो इट इज जेरंड. त्यामुळे काय असणार आहे? जेरंड असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रेझल वर्बवरचा आहे. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. अंडरलाईन वर्डचं तुम्हाला अर्थ शोधायचा आहे. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स असं म्हटलंय. शासनाने त्यांचा खर्च कमी केलाच पाहिजे. आत्ताची परिस्थिती आपली तशीच आहे. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. कट डाऊन केला पाहिजे म्हणजेच रिड्यूस कमी केला पाहिजे. ऑप्टेन होणार नाही, इन्क्रीज होणार नाही, स्टॉप होणार नाही. अगदी सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इनडायरेक्ट स्पीचवर. कमीत कमी 2 प्रश्न हे कंपल्सरी तुम्हाला ठरलेले आहेत. ही सेड आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू गो अवे. बघा यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ही सेड, सर्व वाक्य सुद्धा वाचण्याची आवश्यकता नाही. ही टोल्ड दॅट ही रचना चुकीची आहे. टोल्ड नंतर कंपल्सरी लिसनर असला पाहिजे. टोल्ड नंतर कंपल्सरी लिसनर असला पाहिजे. टोल्ड नंतर लगेच आपण दॅट किंवा टू वापरू शकत नाही. ही एक्सक्लेम्ड ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये एक्सक्लेम वापरण्याची गरज नाही. त्याच्यानंतर ही सेड टू देम. सेड टू देम असं म्हटलं जात नाही. सेड टूच्या ऐवजी आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये टोल्ड वापरतो. त्यामुळे ही वाक्यरचना सुद्धा चुकीची असेल. हे आपण अगदी पहिले 2 शब्द पाहिल्यावर सांगतो. तरी सुद्धा एकदा खात्री करून घ्यायची की राहिलेला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. तर पहिली गोष्ट, इथे 2 वाक्य जोडताना दॅट वापरला, बरोबर आहे. बोलणारा ही आहे म्हणजे आयचं रूपांतर ही मध्ये झालं, बरोबर आहे. डू नॉट सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट होतो म्हणजे डिड नॉट झाला, बरोबर आहे. विश टू सी एनी ऑफ देम, बरोबर आहे. आणि पुढचा जो वाक्याचा भाग आहे हा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे ऑर्डर देम टू ही रचना वापरावीच लागणार. कारण आपण याच्याबरोबर अँड गो अवे असं म्हणू शकत नाही. ऑर्डर देम टू गो अवे अतिशय अचूक असा हा पर्याय क्रमांक 1 आहे. चूज द करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. इथे सुद्धा सेंटेन्स स्ट्रक्चरवर वाक्य विचारलेलं आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहेत ही मुळातच आपण ज्यावेळेला आपला सिलेबस पाहतो त्यावेळेला याच्यामध्ये पहिला शब्द महत्त्वाचा आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर. त्यामुळे सेंटेन्स स्ट्रक्चरवर प्रश्न जास्त विचारले जातात. बघा, चूज द करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द स्टुडंट्स आर. आता इथे पटकन मगाचं वाक्य अगदी अगोदरचं वाक्य असंच होतं. स्टुडंट्स आर. आर म्हटलं की हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब असेल तर त्याच्यानंतर लगेच मेन वर्ब असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे वर्ब कुठला आहे? सॉल्विंग द क्वेश्चन, म्हणजे पहिला डी आला पाहिजे. आता सॉल्विंग द क्वेश्चन्स असं म्हटलं की त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विथ द हेल्प ऑफ द टीचर. सॉल्विंग द क्वेश्चन नंतर साहजिकच विथ द हेल्प ऑफ द टीचर असलं पाहिजे आणि शेवटी फॉर लास्ट 2 आवर्स असलं पाहिजे. म्हणजेच BACB पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. सोपं आहे. द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर लास्ट 2 आवर्स. गेली 2 तास ते अर्थात वाक्याचा टेन्स मात्र चुकलेला आहे. इथलं काय असायला पाहिजे होतं? स्टुडंट्स हॅव बीन सॉल्विंग द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर द लास्ट 2 आवर्स. लास्ट 2 आवर्स असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच काय असायला पाहिजे होतं? हॅव बीन सॉल्विंग असं असायला पाहिजे होतं. पण आपल्याला करेक्ट स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामुळे ते कसं होईल? द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर द लास्ट 2 आवर्स. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. चूज द वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. पीपल लिव्हिंग इन द सेम एज. डेलिगेट म्हणजे आपल्याला माहिती आहे रिप्रेझेंटेटिव्ह आपण जो पाठवतो त्याला डेलिगेट म्हटलं जातं. कॉस्मोपॉलिटन म्हणजे विश्वबंधुत्वाचा, की थोडक्यात कंटेनिंग मेनी सिव्हिलायझेशन्स मेनी कंट्रीज, त्याला आपण कॉस्मोपॉलिटन म्हणतो. क्युरेटर म्हणजे थोडक्यात की वन हू टेक्स केअर ऑफ म्युझियम, त्याला आपण क्युरेटर हा शब्द वापरतो. त्यामुळे कंटेम्पररी म्हणजे समकालीन पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर अँसर्स. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर अँसर्स
शी हॅड an epiphany and finally understood the true meaning of happiness. Which phrase represent the word epiphany? Epiphany चा अर्थ काय असणार आहे? बघा, वाक्यात कॉन्टेक्चुअल मिनिंग जरी विचारात घेतला तरी लक्षात येईल. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स, कित्येक वर्ष प्रश्नांची उत्तरं शोधल्यानंतर शी हॅड एन इपिफॅनी, तिला ते जाणवलं, अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस, आनंदाचा खरा अर्थ समजला. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अचानक तिला ते जाणवलं, अ सडन रिअलायझेशन ऑर इन्साइट, म्हणजे थोडक्यात अंतर्ज्ञान प्राप्त झालं किंवा ती जाणीव तिला झाली. त्यामुळे इपिफॅनीचा अर्थ अ सडन रिअलायझेशन असणार आहे. फिलिंग ऑफ कन्फ्युजन आहे का? नाही. स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेंटमेंट नाही. स्ट्रॉंग सेन्स ऑफ इम्पथी उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही मस्ट अस्लीप फॉर देर इज नो लाईट इन हिज रूम. द अंडरलाईन कंजंक्शन कोणता आहे? फॉर इन द सेंटेन्स अबो एक्सप्रेसेस, या कंजंक्शन म्हणून काय व्यक्त होत आहे? अँड हेन्स इज कॉल्ड डॅश कंजंक्शन. बघा, ही मस्ट बी अस्लीप फॉर देर इज नो लाईट इन हिज रूम. त्याच्या खोलीमध्ये प्रकाश नाही म्हणजे तो गाढ झोपला असेल. थोडक्यात त्याच्यामधून आपण काय काढलं? अनुमान काढलं. त्याच्या खोलीमध्ये प्रकाश दिसत नाही याचा याचा परिणाम काय दर्शवतोय? की तो झोपलेला असेल. आणि म्हणून या पहिल्या वाक्यामधून आपण इन्फरन्स काढलेला आहे. काय इन्फरन्स आहे? ही मस्ट बी अस्लीप. आणि इन्फरन्स ज्या वाक्यामधून व्यक्त होतो त्याला काय म्हटलं जातं? इलेटिव्ह कंजंक्शन. मराठीमध्ये आपण परिणाम बोधक उभयान्वयव्य असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एव्हरीबडी स्पीक द ट्रूथ. अर्थातच इंडेफिनेट प्रोनाउन आहे. एव्हरी वन असो, एव्हरीबडी असो, एव्हरीथिंग असो, किंवा ते वनवाले चारही शब्द, एव्हरी वन, समवन, एनीवन, नो वन, एव्हरीबडी, समबडी, एनीबडी, नोबडी, एव्हरीथिंग, समथिंग, एनिथिंग, नथिंग, त्यांना आपण इंडेफिनेट प्रोनाउन्स असं म्हणतो. आणि याच्यानंतर नेहमी सिंग्युलर वर्ब वापरलं जातं. आता या ठिकाणी मात्र तुम्हाला कंप्लीट द सेंटेन्स बाय चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह मॉडल ऑक्झिलरी वापरायचं. प्रत्येकाने सत्य बोललंच पाहिजे, बोललं पाहिजे, हे ऑब्लिगेशन आहे. आणि ऑब्लिगेशनसाठी इथे काय वापरावं लागेल? शुड वापरावं लागेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. इग्नोरंट, इग्नोरंट म्हणजे माहिती नसलेला, अज्ञानी, अनइन्फॉर्म. मॅच द कॉलम्स आहेत अनइन्फॉर्म. इमिनंट, इमिनंट याचा अर्थ अप्रोचिंग. ज्यावेळेला वेन यू रिअलाइज समथिंग बॅड इज गोइंग टू हॅपन, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो? इमिनंट असं म्हणतो. एखादी काहीतरी वाईट गोष्ट घडणार सूचक आहे त्याला इमिनंट हा वर्ड वापरला जातो. ऑब्स्टिनेट म्हणजेच हट्टी, स्टब्बन. ऑब्स्टिनेट म्हणजेच हट्टी, त्याला आपण स्टब्बन हा त्याचा समानार्थी शब्द आहे. प्रुडंट म्हणजे शहाणा, त्याचा वाईज हा शब्द आहे. म्हणजेच कोणतं उत्तर असणार आहे? 1 ला 2 आहे, 2 ला 4 आहे, 3 ला 1 आहे आणि 4 ला 3 आहे. 2 4 1 3, 2 4 1 3, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. चूज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. बघा, इडियमवर प्रश्न किती आहेत. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. प्लेज फास्ट अँड लूज, प्लेज फास्ट अँड लूज म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की इकडचं तिकडं करतो, एकदा हे बोलतो एकदा ते बोलतो. त्यामुळे करप्ट नेचर असं येणार नाही. हु इज नॉट एक्झिस्टिंग असं नाही येणार. विशियस, दुष्ट चक्र असं नाही येणार. दुष्ट, वाईट असं येणार नाही. सेज वन थिंग अँड डज अनादर, एक बोलतो आणि भलतच करतो. प्लेज फास्ट अँड लूज असा त्याचा अर्थ आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, याच्यामधली बरीचशी वाक्य जे माझं कम्प्लीट इंग्लिश ग्रामर नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकातली जशीच्या तशी आहेत. हे जे वाक्य आहे हे वाक्य नाही म्हटलं तर कम्प्लीट इंग्लिश ग्रामरच्या पुस्तकामध्ये 5 ते 6 वेळा वेगळ्या ठिकाणी आलेलं आहे. इट इज आय हू एम टू ब्लेम, इट इज आय हू इज टू ब्लेम, इट इज मी हू इज टू ब्लेम, इट इज आय हू इज टू बी ब्लेम्ड. विच ऑफ द अबो इज आर द करेक्ट सेंटेन्सेस इन द रिस्पेक्ट ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन ॲग्रीमेंट. मगाशीच आपण पाहिलेलं होतं, ज्यावेळेला वाक्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलेलं असेल त्यावेळेला रिलेटिव्ह प्रोनाउन नंतर येणारं जे वर्ब आहे हे त्याच्या अँटीसिडंट प्रमाणे असलं पाहिजे.
इट इज आय हू एम टू ब्लेम असं होणार आहे. हू इज हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे काय असलं पाहिजे, इट इज आय हू एम टू ब्लेम. आणि ज्यावेळेला वाक्यामध्ये टू बीची रूपं असतात त्यावेळेला टू बीचं पूरक हे नेहमी प्रथमा विभक्तीत असलं पाहिजे. इट्स मी असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. हू इज कॉलिंग इट्स मी असं म्हणतो, इट्स मी नाही, इट्स आय. तो मी नव्हेच असं बोलायचंय तर इंग्लिशमध्ये काय बोलावं लागेल, इट्स नॉट आय, इट्स नॉट मी असं जनरली आपण त्याचं ट्रान्सलेशन करतो, पण ग्रॅमॅटिकली ते इनकरेक्ट आहे. इट्स नॉट आय असं म्हटलं पाहिजे. टू बीच्या रूपानंतर जर प्रोनाऊन येत असेल तर ते अर्थातच नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतं, प्रथमा विभक्तीमध्ये असतं, सब्जेक्ट प्रोनाऊन आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागतं. त्यामुळे ए बरोबर आहे, ए बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द कॉलम आहे. चूज द वर्ड्स फ्रॉम ए विथ देअर करेक्ट मिनिंग फ्रॉम बी. ॲनिहिलेट, ॲनिहिलेट म्हणजे नष्ट करणे, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. सेलिबिसी म्हणजेच ब्रह्मचर्यत्व, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड. इंडिफटिगेबल, फटिगेबल म्हणजे थकणारा, इंडिफटिगेबल न थकणारा, वन कॅपेबल ऑफ बिंग टायर्ड. आणि सोमनॅम्बुलिस्ट, वन हू वॉक्स इन स्लीप. बाळांनो, व्होकॅबलरीचं माझं व्होकॅबलरी मेड इझी हे पुस्तक वाचा. त्याच्यातला प्रत्येक शब्द तुम्हाला पुस्तकामध्ये दिसेल आणि तो सुद्धा वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक्सने तयार केलेला. म्हणजे सोमनॅम्बुलिस्ट हा जो वर्ड आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा, इंग्लिश व्होकॅबलरी तयारी करायची असेल तर त्या शब्दाची इटिमॉलॉजी, मार्फॉलॉजी समजून घेऊन इंग्लिश व्होकॅबलरी तयार करणं खूप गरजेचं आहे. सोमनॅम्बुलिस्ट हा जो वर्ड आहे या वर्डच्या बाबतीत तुमच्या लक्षात येईल की सोमन्या हा जो पार्ट आहे हा सोमनस या रूट वर्ड पासून तयार झालेला आहे. ॲम्बू हा जो पार्ट आहे तो ॲम्बू किंवा ॲम्बल या रूट वर्ड पासून तयार झालेला आहे आणि शेवटी एस टी हे सफिक्स लागलेलं आहे. सोमनस हे जे रूट वर्ड आहे याचा अर्थ होतो स्लीप. ॲम्बल याचा अर्थ होतो वॉक आणि मग एस टी पर्सनसाठी इंडिकेट करतो आपण. स्लीप वॉकर, झोपेत चालणारा, वन हू वॉक्स इन स्लीप, त्याला सोमनॅम्बुलिस्ट असं म्हटलं जातं. थोडेसे रूटवर्ड लक्षात घेऊन जर शब्द पाठ केले, म्हणजे समजा सोमनस म्हणजे स्लीप हे तुम्हाला कळालं तर सोमनसशी रिलेटेड ज्यावेळेला सोमनोलोकिस्ट असेल, वन हू टॉक्स इन स्लीप, इनसोमनिया असेल, लॅक ऑफ स्लीप, यासारख्या शब्दांचे मिनिंग गेस करणं सोपं ठरतं. व्होकॅबलरी मेड इझी ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे रूट वर्ड्स आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द दिलेत. 300 महत्त्वाचे रूट वर्ड आहेत आणि त्या 300 शब्दांपासून, 300 रूट वर्ड पासून जवळपास 2,500 शब्द तयार झालेले आहेत. आणि एवढे 2,500 शब्द जर तुम्ही तयार केलेत तर तुमचं वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स मध्ये येणाऱ्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रेझल वर्बवर विचारलेला आहे. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. अधोरेखित वाक्प्रचार म्हणजे थोडक्यात आहे ती फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्ब म्हणजे थोडक्यात फ्रेझल वर्बमध्ये सुद्धा आपण शब्दशः अर्थ विचारात घेत नाही म्हणून त्याला इडियम असं म्हणतो. आर यू हँगिंग बॅक, यू सिंग ॲज वेल ॲज एनिवन एल्स. तू का अडखळतोयस, इतरांसारखाच तू गातो. का अडखळतोय असं म्हणायचं. हँग बॅक होते म्हणजे टू हेजिटेट टू प्रोसीड. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. जर मला पंख असते तर मी उडत उडत तुझ्याकडे आलो असतो. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज एक्सप्रेस बाय द सेंटेन्स अबो. तर आपल्याला माहिती आहे जर इफच्या वाक्यामध्ये, इफच्या वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, मेन क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याला झिरो कंडिशन म्हणतो. जनरली सायंटिफिक ट्रूथ मधली वाक्य असतात की वॉटर फ्रीजेस इट टर्न्स इन टू आईस, यासारखी जी वाक्य ती झिरो कंडिशनवाली असतात. पण जर इफच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर आहे, इफ यू स्टडी रेग्युलरली यू विल पास द एक्झाम, तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं झालं, प्रोबॅबल कंडिशन झालं. समजा इफच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे, इफ यू स्टडीड रेग्युलरली यू वूड पास द एक्झाम. इफच्या वाक्यामध्ये V2, मेन क्लॉजमध्ये वूड प्लस V1 आहे तर त्याला आपण इम्प्रोबॅबल कंडिशन म्हणतो. आणि इफच्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 आहे आणि मेन क्लॉजमध्ये वूड हॅव प्लस V3 आहे तर त्याला आपण इम्पॉसिबल कंडिशन म्हणतो. त्या कंडिशनवरचा खूप छान असा व्हिडिओ यूट्यूबला अगोदरच मी टाकलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. इथे तुमच्या लक्षात येईल की इफच्या वाक्यामध्ये आय हॅड मीन्स V2 आलेला आहे, वूड कम वूड प्लस V1 आलेला आहे. जर इफच्या वाक्यामध्ये
V2 सिंपल पास्ट टेन्स असेल आणि मेन क्लॉजमध्ये वुड प्लस V1 असेल तर त्या कंडिशनला इम्प्रोबॅबल कंडिशन असं म्हटलं जातं. इम्प्रोबॅबल कंडिशन. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. जी गोष्ट असंभव आहे, अतिशय कठीण आहे अशी मिळवण्याचा प्रयत्न करणं. टू टर्न ओव्हर अ न्यू लीप, नवीन अध्याय सुरू करणं. टू स्टार्ट अ न्यू वर्क वगैरे न्यू टास्क अशा अर्थाने. थ्रो इन द टॉवेल. तर थ्रो इन द टॉवेल ही जी इडियम आपण वापरतो ती बऱ्याचदा ज्यावेळेला थ्रो इन द टॉवेल या इडियमचा आणि आपल्या लक्षात येतं की टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली हे मिनिंग त्याच्याशी जुळत नाही. बीट द डेड हॉर्स म्हणजेच टू रिवाईव्ह इंटरेस्ट इन ओल्ड थिंग. जुन्या गोष्टींच्या मध्ये जर समजा तुम्ही मेलेल्या घोड्याला थोपटत बसला तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रीच फॉर द स्टार्स. रीच फॉर द स्टार्स ताऱ्यांच्या पर्यंत पोहोचणं. आपण म्हणतो ना अगदी तारे तोडून आणून देईल. तारे तोडून आणून देणं तेवढं सोप्पं म्हणजे अशक्य असं काम आहे. अशक्य असं काम करण्याचा प्रयत्न करणं त्याला आपण काय म्हणतो? रीच फॉर द स्टार्स. दोज हू आर डॅश इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. दोज हू आर. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला करेक्ट होमोफोन वापरायचं आहे. याच्यामध्ये वर्ड्स ऑफ कन्फ्यूज मधला हा टॉपिक आहे. हा पहिला अडॉप्ट जो आहे याचा अर्थ होतो दत्तक घेणे. टू ॲक्सेप्ट पॅरेंटशिप किंवा स्वीकारणे अशा अर्थाने आपण वापरतो. दुसरा जो ॲडेप्ट आहे याचा अर्थ होतो स्किल्ड, कुशल, निष्णात, पारंगत, प्रोफिशियंट अशा अर्थाने वापरतो. अडॉप्ट याचा अर्थ ॲडजस्ट अकॉर्डिंग टू द चेंजिंग सर्कमस्टन्सेस, अनुकूलन साधणे, जुळवून घेणे. आणि अबाउट हे प्रिपोजिशन आहे ज्याचा अर्थ च्या शिवाय असा होतो, च्या विषय असा होतो. ॲडवर्ब म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ आउटसाईड, बाहेरील, बाजूला असा होतो. तर दोज हू आर काय असलं पाहिजे? ॲडेप्ट इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. जे खुशामत करण्यामध्ये कुशल असतात, तज्ज्ञ असतात अशी लोक आयुष्यात प्रगती करतात. हाजी करण्यामध्ये हुशार असणार आहे. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. अनलेस अ पोएट इन हिज इलेमेंट ही कॅनॉट राईट गुड पोएट्री. जोपर्यंत एखादा कवी त्याच्या मूडमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला चांगली कविता बनवता येत नाही. पटकन कंटेक्चुअल मिनिंग आहेत त्यामुळे व्होकॅब्युलरीचे प्रश्न खूप सोपे आहेत. इन द राईट मूड असं आपल्याला त्याचं उत्तर असणार आहे. पुढे प्रोनाउन्सचे जोड्या जुळवायचे आपल्याला. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स वापरतो. दिस दॅट असलं पाहिजे. इम्पेटिक प्रोनाउन जे आहेत ही पर्सनल प्रोनाउनला सेल्फ किंवा सेल्फ लावून तयार करतो. माय सेल्फ, हर सेल्फ. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे व्हॉट आणि विच असेल. इंडेफिनिट प्रोनाउन एनीवन, एव्हरीबडी असेल. म्हणजे थोडक्यात 4, 1, 2, 3. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोविंग वर्ड्स. ॲक्सेप्ट हा जो वर्ड आहे तो अगदी करेक्ट आहे. त्याच्यानंतर एन्शियंट याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. एन्शियंट म्हणजे प्राचीन, CIENT पाहिजे. अट्रॅक्ट बरोबर आहे, अराईव्ह बरोबर आहे. त्यामुळे फक्त एकच स्पेलिंग चुकलेलं आहे, ओनली पी असेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल करेक्ट सेंटेन्स. ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट. हा तोच व्यक्ती ज्याचा आम्ही सर्वजण आदर करतो. इथे अगदी बरोबर आहे. वी ऑल रिस्पेक्ट द मॅन. अर्थात द मॅन हा पुढच्या वाक्याचा ऑब्जेक्ट आहे त्यामुळे ऑब्जेक्ट प्रोनाउन वापरावा लागेल, हुम. आय डोंट नो वाय शी लाईक डॉग. आय डोंट नो वाय शी इथला लाईक जो आहे हे चुकलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे तर लाईक्स असलं पाहिजे. शी लाईक्स डॉग. हिज एंडेवर्स. एंडेवर्स अर्थात एंडेवर्स हा शब्द नाऊन म्हणून पण वापरला जातो. इथे तो प्लुरल नाऊन म्हणून वापरलेला आहे त्यामुळे इथे नीड टू बी रिवॉर्डेड. जर प्लुरल नाऊन असेल तर त्यानंतर आपण वर्ब वापरताना V1 वापरतो. गिव्ह मी सम फूड विच आय मे इट. गिव्ह मी सम फूड. मला काही अन्न द्या की जे मी खाऊ शकतो. अगदी बरोबर आहे. इथे रिलेटिव्ह प्रोनाउन वस्तू असल्यामुळे विच वापरलेला आहे त्यामुळे A आणि D ही दोन सेंटेन्सेस बरोबर आहेत.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर द वर्ड ट्रँक्विल. ट्रँक्विल या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द शोधा. ट्रँक्विलचा अर्थ होतो क्वाईट, शांत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. ॲजिटेटेड, अँग्री आणि डिस्टर्ब हे तीनही शब्द त्याचे अँटोनिम्स आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. अल्टर याचा अर्थ प्लेस ऑफ वर्शिप, प्रार्थनेची जागा. अल्टर म्हणजे टू चेंज, बदलणे. अफेक्शन, कळानो याच्यातला प्रत्येक शब्द न शब्द व्होकॅब्युलरी मेड इझी ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडेल. अफेक्शन याचा अर्थ लव, डेडिकेशन, लव, डेडिकेट और इमोशन्स ऑफ लाइकिंग. आणि अफेक्टेशन म्हणजे प्रिटेन्स, फॉल्स, शो. 2, 3, 4, 1 पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स टू द अक्युजेशन simply begged the question and failed to provide a clear answer. What does the phrase to beg the question mean? बघा, the politician response to the accusation, politicians response to the accusation, कुठल्याही आरोपावर त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो, simply beg the question, पटकन त्या प्रश्नाला टाळायचं, and fail to provide a clear answer, जे साहजिकच काय होईल, to ask for a favor or assistance हे असणार नाही. टू अवॉइड अँसरिंग द क्वेश्चन डायरेक्टली, म्हणजे डायरेक्टली अवॉइड नाही करायचा, फक्त त्याला बगल द्यायचा प्रयत्न करायचा, म्हणजे काहीतरी टू मेक अ लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस, म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे, असं झालं म्हणून असं घडलं, असं एखादं गृहीतक धरून एखादं चुकीचं तत्वज्ञान किंवा चुकीचा तर्क समोर मांडणं, याला काय म्हटलं जातं, टू बेग द क्वेश्चन. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. Her work is superior than her brothers. Her work is superior than her brothers. तिचं काम हे तिच्या भावापेक्षा अतिशय चांगलं आहे. Her work is superior than her brothers. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की वाक्यामध्ये सुपेरियर आहे, सुपेरियर, इन्फेरियर, ज्युनियर, सिनियर, प्रायर, पोस्टेरियर, अल्टेरियर, इंटेरियर ही जर लॅटिन ॲडजेक्टिव्ह वाक्यात असतील तर त्यांचा अर्थ कंपॅरेटिव्हमध्ये आहे, पण त्याच्यानंतर आपण कधीही दॅन वापरत नाही. काय असला पाहिजे, टू असला पाहिजे, त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स चुकीचा आहे. दिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू, जर वाक्यामध्ये ऑफ द टू, अमॉंग द टू, बिटवीन द टू वापरलेलं असेल आणि दोन घटकापैकी एक घटक श्रेष्ठ दाखवला असेल तर अशा वाक्यामध्ये द प्लस कंपॅरेटिव्ह वापरतो, द बेटर अगदी बरोबर आहे. दिस लिटल गर्ल इज अ बेटर दॅन क्लेवर, बेटर दॅन क्लेवर या ठिकाणी लक्षात ठेवा, त्या मुलीची तुलना केलेली नाही, तिच्यामध्ये असणाऱ्या दोन गुणांची तुलना केलेली आहे, दोन विशेषणांची तुलना केलेली आहे. वेन यू कम्पेअर टू ॲडजेक्टिव्ह, बोथ द ॲडजेक्टिव्ह शुड बी इन पॉझिटिव्ह डिग्री. जेव्हा तुम्ही दोन विशेषणांची तुलना करता त्यावेळेला ती पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असली पाहिजेत. दिस लिटल गर्ल इज मोर गुड दॅन क्लेवर, काय सेंटेन्स असलं पाहिजे, मोर गुड दॅन क्लेवर, त्यामुळे हे सुद्धा इनकरेक्ट आहे, फक्त बी बरोबर आहे, बी ओनली. त्याच्यानंतर पुढचे 5 प्रश्न जे आहेत ते पॅरेग्राफवर आहेत. त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत, पॅरेग्राफवरचे प्रश्न सोडवताना आपल्याला इंग्रजीचा पॅरेग्राफ असेल. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं आपलं टाईम मॅनेजमेंट आहे. शक्यतो तुम्ही सर्व प्रश्न अगोदर सोडवून घेत जा. योगायोगाने या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा ह्या सेटमध्ये पॅरेग्राफ शेवटी आला, काही वेळेला तो मध्ये येतो, काही वेळेला सुरुवातीला येतो. शक्यतो इंग्रजीचा उतारा सुरुवातीला सोडवू नका, शेवटी जो तुमच्याजवळ वेळ असेल त्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण काही वेळेला वेळ खूप जास्त लागू शकतो जर उतारा लेंदी असेल तर. उतारा सोडवत असताना पहिल्यांदा शक्यतो काय करायचं, जे पुढचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न एकदा त्याच्यातले कीवर्ड्स जे आहेत हे कीवर्ड्स लिहून घ्यायचे किंवा हे बाजूला थोडेसे लिहून ठेवायचे, प्रत्येक क्वेश्चनमध्ये काय कीवर्ड आहेत, आणि त्याच्यानंतर उतारा वाचायला सुरुवात करायची आणि मग त्यानंतर उत्तरं शोधून काढायची. आता यामध्ये जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं जनरली डीप अल्गोरिदम कॅन बी करेक्टेड ऑन द बेसिस ऑफ एरर फीडबॅक प्रोव्हाइडेड बाय. तर याच्यामध्ये जर तुम्ही वाचत आलात तर इथे तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये, आणि जनरली का मगाशी मी तुम्हाला कीवर्ड अगोदर का लिहायला सांगितले, कीवर्ड लिहिताना आपल्याला असं नाही की आपण 10वी-12वीच्या परीक्षा देत नाही, पहिला प्रश्न पहिली ओळ उत्तर, दुसरा प्रश्न दुसरी ओळ उत्तर. इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये असतं आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये असतं. त्याच्यामुळे शक्यतो आपण जर कीवर्ड लिहून ठेवले असतील तर पटकन आपल्या लक्षात येतं की बाबांनो ज्यावेळेला आपण डीप लर्निंगच्या टेक्निकबद्दल बोलतोय तर इथे
बघा इथे लक्षात येईल की डीप लर्निंग गेन पॉप्युलॅरिटी इन द 1980s विथ द डेव्हलपमेंट ऑफ बॅक प्रपोगेशन. त्याला प्रसिद्धी मिळाली, अ टेक्निक फॉर ट्रेनिंग न्यूरल नेटवर्क्स. आणि मग इथे तुमच्या लक्षात येईल की इथं जे वाक्य आहे, डीप लर्निंग अल्गोरिदम कॅन बी करेक्टेड ऑन द बेसिस ऑफ एरर फीडबॅक प्रोव्हाइडेड बाय बॅक प्रपोगेशन, हे त्याचं उत्तर आहे. बेसिकली स्पीकिंग डीप लर्निंग इज, तर अगदी पहिल्या ओळीतच तुम्हाला उत्तर दिसतं, डेटा मॅनेजमेंट. हेच कशाशी संबंधित आहे, त्या डीप लर्निंगशी संबंधित आहे. ज्याला पुढे वाचत जाता, डेटा मॅनेजमेंट इज वन ऑफ द हार्डेस्ट अँड कॉस्टलिएस्ट टास्क एव्हरी ऑर्गनायझेशन फेसेस. द फॅक्ट दॅट ऑर्गनायझेशन appoint a chief data officer shows how much importance they give to managing data, its treatment, classification, analysis, security and compliance. This is where deep learning shines. म्हणजे हे काम कोण करतं, डीप लर्निंग करतं. म्हणजे डीप लर्निंग काय करतं, डेटा मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी करत आहे. त्यामुळे सी म्हणजे पर्याय क्रमांक इथे सुद्धा तुमचा 4 आहे, इथे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. डीप लर्निंग प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन, तर इथे डीप लर्निंग जे आहे हे इम्पॉर्टंट रोल कशामध्ये करतं, तर इथे ह्याचं उत्तर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की डीप लर्निंगमध्ये इथे ट्रीटमेंट, क्लासिफिकेशन, अनालिसिस, सिक्युरिटी, कंप्लायन्स अगदी पहिल्याच परिच्छेदात आहे. त्यामुळे ट्रीटमेंट, क्लासिफिकेशन, अनालिसिस, सिक्युरिटी ऑफ डेटा, बी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. अवर वन इम्पॉर्टंट फीचर ऑफ डीप लर्निंग इज दॅट, आता हे फीचर जर शोधून काढायचं झालं, deep learning requires a chief data officer. Deep learning is model not require labeled data to learn from. Deep learning is a set of artificial intelligence. Deep learning is more efficient than machine learning. तर इथे जर तुम्ही बघित गेलात, तुमच्या लक्षात येईल की इथे एक वाक्य आहे, डीप लर्निंग इज सबसेट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. डीप लर्निंग इज सबसेट ऑफ मशीन लर्निंग अँड इज बेस्ड ऑन हाऊ द ब्रेन स्ट्रक्चर अँड वर्क्स. त्यामुळे इथे डीप लर्निंग इज मोर इफिशियंट दॅन ना 99 नंबरचा जो क्वेश्चन आहे, डीप लर्निंग बद्दल पॉप्युलॅरिटी इन द 1980s. हां बघा, डीप लर्निंग युजेस लार्ज अमाऊंट ऑफ अनलेबल्ड डेटा टू लर्न द अंडरलाईन स्ट्रक्चर्स अँड पॅटर्न्स इन डेटा, हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जर मशीन लर्निंग डी हेच ऑप्शन विचारात घेऊन आपल्याला उत्तर बघावं लागेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असू शकतं, हे एकदा कन्फर्म करून घ्या. डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ, तर हे आपला पूर्ण उत्तर वाचल्यावर लक्षात येतं मशीन लर्निंगचा पार्ट आहे, त्यामुळे त्याचं 1 हे उत्तर असेल. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण पाहिला. पॅरेग्राफची उत्तर जे आहे त्याच्यासाठी खरं तर योग्य वेळ देणं गरजेचं आहे. मी वरवरच्या वाचनावरून मी तुम्हाला उत्तरं सांगितली, ती कदाचित व्हेरी होऊ शकतात, पण ग्रामर आणि व्होकॅबलरी हा जो कंटेंट आहे हा थोडासा काळजीपूर्वक प्रत्येकाने वाचा. या संपूर्ण ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेपर्यंत साहजिकच तुम्हाला इंग्रजी विषयाबद्दल, मराठी व्याकरण विषयाबद्दल काही मदत लागली तर नक्कीच फोन करा. हा जो व्हिडिओ लेक्चर आहे हा अर्थातच ग्रुप सीची तयारी करणाऱ्या, त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI, डिपार्टमेंटल STI, डिपार्टमेंटल ASO या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.